अहमदनगरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालाय। शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतेय। अहमदनगर तालुक्यातील 2 विद्यार्थी कोरोना बाधित झालेत। 3 दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आलेली होती। या तपासणीत ते कोरोना बाधित असल्याचं आता पुढे आलंय। विद्यार्थ्यांमध्ये सौम्य लक्षणं आहेत, त्यामुळे कोणताही धोका नाही अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। लैलेश बारगजे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। लैलेश, नगरमध्ये थेट आता विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळतेय, तुमच्याकडे काय अधिक तपशील? निश्चितच रेश्मा, अहमदनगरमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झालेला पाहायला मिळतोय। 2 शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। त्यांच्यात व्हायरल इन्फेक्शनचे लक्षण जाणवत होते, त्यामुळं शाळेकडून त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट झाली आणि यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। मात्र यांना कुठलीही जास्त मोठे लक्षणं नव्हते किंवा त्यांची तब्येतही बरी असल्यामुळं त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं शाळा प्रशासनाकडून आणि गावकऱ्यांकडून। त्यामुळं बाकीचे जे आहेत या शाळेमधल्या विद्यार्थी यांना मात्र कसलाही प्रकारचा त्रास नसल्यामुळं काही टेस्ट करूनही कोरोना पॉझिटिव्ह बाकीचे काही विद्यार्थी निघालेले नाहीयेत। मात्र 2 विद्यार्थी तेव्हा यापुढे देखील लैलेश काळजी घ्यायला हवी आरोग्य प्रशासनाकडून आणि ते घेतील अशी अपेक्षा करूया। लैलेश, धन्यवाद या तपशिलांबद्दल।